आज आम्ही गेलो होतो नमो गार्डनला. नमो गार्डन हे ठाण्यातील एक वन ऑफ द बेस्ट गार्डन आहे. इवन ठाणे नाही, मुंबईतीलच बोलावं लागेल. अतिशय सुंदर गार्डन आहे. मी फर्स्ट टाईमच व्हिजिट केलं इथं. सोयीसुविधा आणि बाकीचं एकदम म्हणजे एकदमच मस्त आणि रिव्हिजिट करण्यासारखं लोकेशन आहे हे. तर आपण पाहू शकता इथे तुम्ही कल्पतरू पार्क सिटीचं हे एंट्रन्स आहे. लुक ॲट द ॲम्बियन्स. अतिशय सुंदर असा ॲम्बियन्स आहे आणि हे फुल म्हणजे गार्डन फुल्ली ग्रीनरीने कवर केलेलं आहे आणि एकदम दुबईसारखा तुम्हाला नाही का एक्सपिरियन्स येऊन जाईल इथे. तुम्ही बघू शकता इथे अपकमिंग हा प्रोजेक्ट आहे. गणपतीचे एकदम छान मंदिर पण बनणार आहे. हे ठाण्यातील कोळशेत रोडवरती लोकेटेड आहे. बाय ट्रेन तुम्ही ठाण्यात येऊ शकता आणि तिथून बाय बस और ऑटो तुम्ही कोळशेत रोडला येऊन या गार्डनला व्हिजिट करू शकता. इथे तुम्हाला पार्किंगची देखील सोय आहे. एक 40 रुपीजमध्ये तुम्ही 4 व्हीलर पार्क करू शकता. आम्ही बाय कारच जाणं प्रेफर केलं. इथे बघू शकता तुम्ही आम्ही कार पार्किंग केली आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे निघालो. सो हे नमो गार्डनचं एंट्री गेट आहे. इथे तुम्ही सॅटर्डे संडे आला तर 30 रुपीज फी पडते तुम्हाला आणि बाकी डेजला इथे 20 रुपीज फी आहे. मोस्टली जीपेज इथं ॲक्सेप्टेबल आहे. कॅश मोस्टली घेतली जात. एंट्रन्सला पण तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रीनरी आहे आणि ना इथं जागोजागी त्यांनी तरच एंट्री आतमध्ये मिळते. हे एक गेट आहे, स्लोपी आहे. तुम्ही इथूनही जाऊ शकता. इथे यांनी हे चेस बोर्डसारखं एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. प्यादी वगैरे मांडलेले आहेत. छान वाटतं हे पाहायला पण. एक बिग चेस बोर्ड्स म्हणू शकतो आपण याला आणि मुलं मस्त खेळत पण होती. गोईंग फॉरवर्ड इथे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आणि हे कॅफेटेरिया बनतोय. ओपनिंग झालेलं नाही आहे ॲक्च्युली याचं अजून, पण छान बनवलेलं आहे. एकदम स्पेशियस आहे. ओपनिंग सून म्हणताय. बघू आता कधी ओपन होतंय. नेक्स्ट टाईम व्हिजिट केल्यावरती होपफुली हा ओपन झालेला असावा. मुलांसाठी खूपच छान अशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी प्लस असं प्ले झोन होता. लहान मुलं प्लस थोड्या मोठ्या एज ग्रुपची मुलं पण छान असे एन्जॉय करू शकतील अशा इथं ॲक्टिव्हिटी होत्या. मोस्टली हे गार्डन जे आहे ना इंटरनॅशनल आपण म्हणतो पार्क्सपासून इन्स्पायर्ड आहे. बघू शकता हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स त्यांनी इथं केलेले आहेत. आज तरी सॅटरडे होता आणि आम्ही जरा आफ्टरनूनमध्येच गेलेलो, त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती. थोडंसं ऊन असल्यामुळे पण व्ह्यू आणि ॲम्बियन्स असं आहे ना, आपण म्हणू शकतो की पैसा वसूल आणि रिव्हिजिट करण्यासारखं लोकेशन आहे हे. इथे बघू शकता तुम्ही मुलं कसं पाण्यामध्ये एन्जॉय करतात. पॅरेंटनीच डोकं लावून एक्स्ट्रा एक ड्रेस कॅरी केला पाहिजे सो दॅट कितीही खेळलं तरी नंतर चेंज केल्यावर फ्रेशली ते गार्डन एक्सप्लोअर करू शकतात. तुम्ही इथे बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज मुलं इथं करू शकतात.
आपण बघतोय हे आहे मोगल गार्डन. इतकं सुंदर होतं डिटेलिंग वाईज आणि लुक वाईज. फाउंटन्स बनवलेले इथं, म्हणजे ताजमहल सारखाच एक फील येऊन. आता आपण जाऊयात लेक पार्ककडे. तुम्ही इथे बघू शकता दुरूनच हा किती बिग ब्रिज दिसतो इथे. हा ब्रिज मोस्टली या साईडून त्या साईडला जाण्यासाठी बनवलेला आहे, कारण एंटायर हे जी साईट आहे ती पूर्ण लेकने कव्हर केलेली आहे. स्मॉल स्मॉल पॉन्ड्स आहे तिथे, तुम्ही बघू शकता. आणि बेस्ट पार्ट ना, मी याचा नाईट व्ह्यू कॅप्चर केला आहे. इतका ब्रिज क्रॉस करून आल्यावरती राईट साईडला असं लेक व्ह्यू आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे हा. आणि इथंच एक लेक रेस्टॉरंट पण बनत आहे. फुल गार्डनमध्ये जर तुम्हाला कामनेस आणि पीस कुठं हवं असेल तर दिस इज द बेस्ट प्लेस. या खळखळत्या पाण्याच्या आवाजाने आपण असं फील करू शकतो की आपण आउट ऑफ ठाणेच आहोत की काय. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी स्टे ट्यून ऑन आवर चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. होप